ठीक आहे, या आधीच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, झायगोट फॉर्मेशन आपण स्टडी केलेले आहे. झायगोट कसं फॉर्म होते आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये झायगोट फॉर्मेशन साठी एग आणि स्पर्म यांचं फ्युजन होतं. तर स्पर्म जो आहे स्पर्म व्हाजायना मध्ये रिलीज केला जातो आणि व्हाजायना मध्ये रिलीज केल्यानंतर त्याचं कॅपॅसिटेशन आपण बघितलं. कॅपॅसिटेशन मध्ये त्याला ऍक्टिव्ह बनवलं जातं. येस 5 to 6 आवर्स लागतात. त्याच्यामध्ये मेम्ब्रेन थिन होतं. कॅल्शियम आयन आतमध्ये एंटर करतो आणि येस मी फ्लॅश मूवमेंट दाखवतो फ्लॅजेला आणि त्याने तो येस युटेराइन कॉन्ट्रॅक्शन, फॅलोपियन कॉन्ट्रॅक्शन, प्रोस्टॅग्लॅंडिन हे वेगवेगळे त्याला मूवमेंटसाठी हेल्प करणार. किती वेळ लागतो कॅपॅसिटेशन नंतर ॲम्प्युला पर्यंत पोहोचायला? फक्त 5 मिनिट्स त्याच्यासाठी लागतात. सगळ्यांना समजलंय? ओके, तर तो आपला पॉईंट झाला. सेकंड काय सांगितलं? 100 ॲम्प्युला पर्यंत पोहोचतात आणि त्यापैकी फक्त एक सक्सेसफुली फर्टिलायझेशन करतो. फर्टिलायझेशन करणारा त्या एकच्या अगेन्स्ट जो आहे तो स्वतःला अलाइन करणार आहे. अलाइन केल्यानंतर कोरोना रेडिएटरचा लेयर डिनेचर होतो आणि तिथून तो आत एंटर करतो. नेक्स्ट लेयर आहे त्याच्यावरती फर्टिलायझिंग रिसेप्टर असतात. फर्टिलायझिंग आणि अँटी फर्टिलायझिंग स्पर्म वरती असतो. त्यांचं बाइंडिंग झालं हे स्पेसिफिक आहे. कंपॅटिबिलिटी रिॲक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे? ॲक्रोसोम रप्चर होतं. ॲक्रोसोम मधून काय रिलीज केलं जातं? झोनल लायसिन जे आहे ते रिलीज केलं जाईल. झोनल लायसिन रिलीज झालं की एक रिॲक्शन होते, कोनोसेप्शन फॉर्म होतो, वीक वेव्ह ऑफ डिपोलरायझेशन इनिशिएट होते आणि दोन्ही मेम्ब्रेन जे आहेत ते डिसॉल्व्ह होतात, एकचे आणि स्पर्मचे. आणि मेम्ब्रेन डिसॉल्व्ह झालं की एक मधला न्यूक्लियस आणि सेंट्रिओल सगळे काय करणार आहेत? आतमध्ये एंटर करणार आहेत. बरोबर, स्पर्म मधला न्यूक्लियस आणि सेंट्रिओल एकच्या आतमध्ये एंटर करतो. नेक्स्ट काय सांगितलं? येस, एकदा स्पर्मचं हेड त्या व्हायटेलाइन मेम्ब्रेनला स्टिक झालं की व्हायटेलाइन मेम्ब्रेन कशामध्ये कन्वर्ट होतो? फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये. आणि फर्टिलायझेशन मेम्ब्रेन फॉर्म झालं की झोना पेलिसिडावरती असणारे फर्टिलायझिंग रिसेप्टर्स आहेत ते डिॲक्टिव्हेट केले जातात. ओके, आणि पेरिव्हायटेलाइन स्पेस जी आहे ती इन्क्रीज होते. या सगळ्यांमुळे पुढचे स्पर्म अटॅच होऊ शकत नाही. तर हे आपण त्या ह्याच्यामध्ये बघितलं. सिग्निफिकन्स बघितला, बरोबर का? सिग्निफिकन्स मध्ये काय सांगितलं? जे हॅप्लॉइड सेल होते त्या काय होती? डिप्लॉइड फर्टिलायझेशनमुळे. सेकंड सिग्निफिकन्स व्हॅरिएशन क्रिएट होतं. दोन पॅरेंटचे क्रोमोझोम एकत्र आल्यामुळे व्हॅरिएशन होतं. थर्ड सेक्स डिटर्मिनेशन होतं. नेक्स्ट 3 झाले. अजून कुठला आहे सिग्निफिकन्स? येस, एकला सेंट्रिओल मिळणार आहे फर्दर डिव्हिजनसाठी. तर हे फर्टिलायझेशनचे काही सिग्निफिकन्स आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावरती बोर्डला प्रश्न असतो सिग्निफिकन्स वरती. नेक्स्ट, एकदा आता झायगोट तयार झालेला आहे. या झायगोट पासून पहिल्यांदा ब्लास्टुला आणि ब्लास्टुला नंतर गॅस्ट्रुला डेव्हलप होतो आणि गॅस्ट्रुला फॉर्म झाला किंवा ऑर्गॅनोजेनेसिस. 3 ट्रायमेस्टर मध्ये कोणते ऑर्गन कशी डेव्हलपमेंट होते हे आपण पाहणार आहोत. सो बघा, क्लिवेज आता आपण स्टडी करतो. क्लिवेजचा अर्थ होतो जो झायगोट तयार झालेला आहे तो स्प्लिट होणं, ब्रेक होणं आणि त्याच्यापासून सेल्स तयार होणं. सो नेक्स्ट इज क्लिवेज. इन क्लिवेज बघा देयर इज मायटोटिक डिव्हिजन. मायटोटिक डिव्हिजन होणार आहे. तुम्हाला याआधी मी सांगितलं की मियोसिस तिथपर्यंतच होतं. एकदा स्पर्म ओव्हम तयार झाला, फर्टिलाइज झाला, तिथपासून पुढे मायटोटिक डिव्हिजन असणार आहे. सो मायटोटिक डिव्हिजन होणार आहे आणि हॉलोब्लास्टुला जो आहे तो क्रिएट केला जातो. हॉलोब्लास्टुला तयार करत असताना देयर इज नो टाइम फॉर दी ग्रोथ. ओके, ग्रोथ होणार नाही. ग्रोथ साठी मध्ये पिरियड नाहीये किंवा वेळ नाहीये. त्यामुळे सेल ज्या आहेत त्या स्लोली काय होत जातात? साईज त्यांचा रिड्यूस होत जातो. म्हणजे कसं बघा, जर ही ओरिजिनल साईजचा झायगोट असेल, हा जर डिवाइड झाला तर ह्या 2 सेल तयार झाल्या. या एवढ्याच साईजच्या असणार, यापेक्षा मोठ्या नाही. बोलू नका, इकडे लक्ष द्या. या पुन्हा डिवाइड झाल्या, या पद्धतीने 4 सेल तयार झाल्या. ओरिजिनल सेल बघा आणि आता तयार झालेल्या सेलचा साईज. सो काय होत जाणार आहे? हळूहळू कमी होत जाणार आहे. कारण कंटिन्युअस डिव्हिजन चालू असतं. सेलला ग्रो व्हायला चान्स नसतो किंवा वेळ नसतो. सो बघा, पहिली गोष्ट मायटोटिक डिव्हिजन होणार आहे. तिथपासून पुढे झायगोट मायटोटिकली डिवाइड होणार आहे, ज्याला आपण क्लिवेज असं म्हणतोय. हॉलोब्लास्टुला तयार होतो पहिल्यांदा. हॉलोब्लास्टुला काय आहे आणि कसा तयार होतो हे पहिल्यांदा तुम्हाला समजून घ्यायचं आहे.
सगळ्यात मुलांना बोलू नका रे. सगळ्यात महत्त्वाचं इथं फक्त डिव्हिजन आहे, ग्रोथ साठी वेळ नाहीये सेलला. त्यानंतर ह्या ज्या सेल्स आहेत या सेल्सना काय म्हटलं जातं, ब्लास्टोमियर. हे वर्ड नीट लक्षात ठेवा. पुन्हा हे वर्ड रीड केलं की कन्फ्युजन होतं. ब्लास्टोमियर म्हणजे डिवाइड होऊन ज्या सेल तयार होतात यांना ब्लास्टोमियर म्हटलं जातं. यांचा साईज जो आहे तो रिड्यूस होत चाललेला आहे. ओके, सो मेटाबॉलिक रेट एनहान्सेस. मेटाबॉलिक रेट एनहान्सेस. जसा साईज कमी होत जातो तसा मेटाबॉलिझमचा रेट जो आहे तो इनक्रीज होत जातो. आणि नेक्स्ट क्लीवेज आहे इट बिकम रॅपिड. नेक्स्ट क्लीवेज इज फास्ट. ओके, त्यामुळे डीएनए रेप्लिकेशनचा रेट सुद्धा इनक्रीज होतो. सो डीएनए रेप्लिकेशन ऑल्सो गेट इनक्रीज. आणि डीएनए रेप्लिकेशन साठी ऑक्सिजन कंझम्पशन सुद्धा इनक्रीज होतं, कारण डीएनए रेप्लिकेशन होण्यासाठी एनर्जी लागणार आहे आणि एनर्जी तयार करण्यासाठी ऑक्सिजन. पुन्हा एकदा रिपीट करते, डिव्हिजन होऊन झायगोट डिवाइड होऊन ज्या सेल तयार होत आहे या सेलनाच काय म्हणायचं, ब्लास्टोमियर. साईज यांचा कंटिन्युअस साईज कमी होत चाललाय का, कारण सेल फक्त डिवाइड होत आहेत, त्यांना ग्रो व्हायला वेळ नाही. नेक्स्ट बघा, मेटाबॉलिक रेट एनहान्सेस. स्टेटमेंट असं आहे, जसं ते डिवाइड होऊन साईज कमी होतोय, साईज कमी झाला की मेटाबॉलिक रेट सुद्धा इनक्रीज होतोय. मेटाबॉलिक रेट इनक्रीज झाल्यामुळे पुढचं क्लीवेज आहे ते आधीपेक्षा फास्ट. म्हणजे पहिलं क्लीवेज होण्यासाठी 30 तास लागत असतील तर पुढचं क्लीवेज थोडंसं अजून कमी वेळात होणार आहे. प्रत्येक वेळी क्लीवेज होताना मायटोटिक डिव्हिजन आहे. प्रत्येक मायटोटिक डिव्हिजन सुरू होण्याआधी काय होणार, डीएनए रेप्लिकेट होणार, बरोबर. आणि डीएनए रेप्लिकेशन झाल्यानंतर डिव्हिजन होणार आहे. डीएनए रेप्लिकेशनला कशाची गरज आहे, एटीपी एनर्जीची गरज आहे. आणि एनर्जी तयार करण्यासाठी कशाची गरज आहे, ऑक्सिजन. सो मॅक्झिमम ऑक्सिजन जो आहे तो या ठिकाणी कंझ्युम केला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं प्रोसेस कशी आहे बघा. मी आतापर्यंत काय सांगितलं, क्लीवेज कोणामध्ये होतंय, क्लीवेज म्हणजे मायटोटिक डिव्हिजन कोणामध्ये होणार आहे, झायगोट मध्ये होणार आहे. कसं क्लीवेज सांगितलं तुम्हाला, फक्त डिवाइड होत जाणार, ग्रो होत नाही. त्यामुळे साईज काय होत जातो, कमी. जेवढा साईज कमी तेवढा मेटाबॉलिझमचा रेट जास्त. जेवढं मेटाबॉलिझमचा रेट जास्त तसे पुढचं क्लीवेज फास्ट होत जातं. डीएनए रेप्लिकेशनचा रेट सुद्धा इनक्रीज होतो. डीएनए रेप्लिकेशनचा रेट वाढला, ऑक्सिजन कंझम्पशन सुद्धा इनक्रीज होणार आहे. ओके, नेक्स्ट बघा आता प्रोसेस ऑफ क्लीवेज कशी आहे. तर दोन टर्म्स या ठिकाणी ऍक्च्युअली जास्त वेगवेगळे प्रकार आहेत. तर यात पोलोब्लास्टिक आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे मीरोब्लास्टिक. पोलोब्लास्टिक आणि मीरोब्लास्टिक म्हणजे काय, तर बर्ड जे आहे त्या बर्ड मधलं एगचं डिव्हिजन जे ते मीरोब्लास्टिक असतं. कारण बर्डचा जो एग आहे त्यात योक भरपूर असतं. सो सपोज इकडे डिव्हिजनला सुरुवात झाली तर ते इथपर्यंत डिव्हिजन कंटिन्यू होत नाही. म्हणजे असं नाही होणार की हे सगळं दोन पार्ट मध्ये डिवाइड झालं. तिथं डिवाइड होताना या पद्धतीने इकडं ही एक सेल आणि ही एक सेल या पद्धतीने छोट्या छोट्या सेल, छोट्या सायटोप्लाझम छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. हे जे डिव्हिजन आहे याला म्हणायचं मीरोब्लास्टिक डिव्हिजन. आणि आपलं जे आहे याला म्हटलं जातं पोलोब्लास्टिक. आपल्या एगच्या आतमध्ये तितका योग नसतो, कंप्लीट डिवाइड होतं. सगळं एग जी आहे ती कंप्लीट डिवाइड होणार आहे. सो या डिव्हिजनला पोलोब्लास्टिक म्हणायचं. नेक्स्ट आता प्लेन. कुठल्या प्लेन मध्ये डिवाइड होणार हे सुद्धा मॅटर करतं. 3 प्लेन दिलेले आहेत, लॉन्जिट्युडिनल प्लेन, लॉन्जिट्युडिनल प्लेन मध्ये डिवाइड होतात. नेक्स्ट मेरीडायनल प्लेन आणि तिसरा जो दिलेला आहे हॉरिझॉन्टल किंवा इक्वेटोरियल हॉरिझॉन्टल प्लेन. आता तिन्ही प्लेन समजून घ्या. हॉरिझॉन्टल किंवा इक्वेटर म्हणजे असा या अँगल मध्ये डिवाइड होणं याला म्हणायचं हॉरिझॉन्टल. असं डिवाइड होणं याला म्हटलं जातं लॉन्जिट्युडिनल. आणि मेरीडायनल म्हणजे काय, तर एक मध्ये 2 पोल असतात, ॲनिमल पोल आणि व्हेजिटल पोल, बरोबर. सपोज हा ॲनिमल पोल असेल आणि हा व्हेजिटल पोल असेल तर एक्झॅक्टली त्या ऍक्सिसला डिवाइड होणं याला काय म्हटलं जातं, मेरीडायनल प्लेन. सो एकचा डिव्हिजन होताना किती प्लेन मधून होणार आहे, 3. लॉन्जिट्युडिनल, मेरीडायनल आणि हॉरिझॉन्टल या 3 प्लेन मधून डिव्हिजन होणार आहे. ओके, नेक्स्ट बघा. फर्स्ट जे डिव्हिजन आहे पहिलं डिव्हिजन मेरीडायनल असतं. लक्षात ठेवा, पहिलं डिव्हिजन कसं आहे, मेरीडायनल म्हणजे काय, ॲनिमल पोल आणि व्हेजिटल पोल त्या लाईनला पहिलं डिव्हिजन होणार आहे. आणि ती सेल 2 पार्ट मध्ये डिवाइड होणार. ते जे डिव्हिजन आहे आफ्टर 30 आवर्स ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 30 तासांनी हे पहिलं डिव्हिजन होणार आहे. त्यानंतर सेकंड डिव्हिजन जे आहे, ओके, बरं याच्यामध्ये किती ब्लास्टोमियर तयार होतील, 2 ब्लास्टोमियर, बरोबर आहे का. झायगोट आहे, सगळ्यांचं लक्ष आहे का, ओम लक्ष दे. काय सांगितलं ओम पहिल्यांदा मी, एक आहे फर्स्ट डिव्हिजन, फर्स्ट क्लीवेज कसं कुठल्या प्लेन मध्ये होणार,
तीन प्लेन सांगितले. कुठले तीन प्लेन? मेरिडायनल, लॉन्जिट्युडिनल आणि हॉरिझॉन्टल. मेरिडायनल म्हणजे काय? ॲनिमल कोन आणि व्हेजिटल कोन. त्या प्लेनला डिव्हिजन होणं त्याला म्हणायचं मेरिडायनल. पहिलं क्लिवेज हा झायगोट आहे, त्याचा पहिलाच क्लिवेज ॲनिमल पोल आणि व्हेजिटल पोल त्या ॲक्सिसला होतं. या डिव्हिजनला मेरिडायनल डिव्हिजन असं म्हटलं जातं. किती ब्लास्टोमियर तयार होतील? दोन सेल तयार होतील. आणि हे डिव्हिजन कधी होणार आहे? फर्टिलायझेशन झाल्यानंतर 30 आवर्सनी, 30 तासानंतर हे डिव्हिजन होतं. सेकंड डिव्हिजन बघा. सेकंड डिव्हिजन इट इज राईट अँगल टू द फर्स्ट क्लिवेज. राईट अँगल टू फर्स्ट क्लिवेज. पहिलं जे क्लिवेज आहे त्या क्लिवेजला राईट अँगल मध्ये सेकंड डिव्हिजन होणार आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल हे फर्स्ट आहे तर याला राईट अँगल मध्ये सेकंड डिव्हिजन होईल. ओके, नेक्स्ट हे डिव्हिजन सुद्धा 30 आवर्सनी कंप्लीट होणार आहे. नेक्स्ट थर्ड डिव्हिजन जे आहे, थर्ड इज हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल डिव्हिजन. ओके, हे जे थर्ड डिव्हिजन होणार ते हॉरिझॉन्टल डिव्हिजन होणार. या पद्धतीनं एक डिव्हिजन झालं तर किती ब्लास्टोमियर तयार झाले? 2. दुसऱ्या डिव्हिजनला किती होतील? 4. आणि तिसरं डिव्हिजन झाल्यावर 8 सेल तयार होतील. आता ती जी स्टेज होते तिला म्हटलं जातं 8 सेल स्टेज. पहिली स्टेज सांगितली तुम्हाला, काय म्हणणार हिला? 8 सेल स्टेज. 3 डिव्हिजन झाल्यानंतर 8 सेल स्टेज आली. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो 8 सेल स्टेज पर्यंत डिवाइड होतोय तसा तसा तो युटेरस कडे सुद्धा पुश केला जातोय. हे चालू आहे कुठे? हे मी सांगितलं ते कुठं? येस, ॲम्ब्युला मध्ये झायगोट तयार झालाय. हा, तिथं पहिला डिव्हिजन तिथंच होणार आहे. दुसरा सुद्धा तिथेच, तिसरंही तिथेच. तिसरं डिव्हिजन म्हणून किती स्टेज आली? 8 सेल स्टेज. आता याच्या पुढची जी स्टेज आहे तिला मोरुला म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट बघा, इट इज ग्रॅज्युअली पुश टू द युटेरस. हा हळूहळू युटेरस कडे पुश केला जाणार आहे. फोर्थ डे आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन नंतरच्या फोर्थ डेला बघा 16 to 32 सेल स्टेज येते. 16 ते 32 सेलची स्टेज येणार आहे. 3 डिव्हिजन मध्ये 8 सेल तयार झालेल्या. चौथ्या डिव्हिजनला किती होती? 16 होती, बरोबर का? आणि पुढे पाचवा डिव्हिजन झालं तर 32 सेल. तर 16 to 32 सेलची जी स्टेज आहे त्या स्टेज ती मलबेरी सारखी दिसते. सो इट इज कॉल्ड ॲज मोरुला. मलबेरी माहितीये? तुतीचं झाड माहितीये? तुतीचं झाड, त्याच्यावरती हे सिल्कवर्म ग्रो होतात. त्याला जांभळ्या रंगाचं एकदम छोटंसं फ्रूट येतं. किंवा आपण सायकलमध्ये सुद्धा असे गोल मणी असतात सायकलच्या रिम मध्ये काहीतरी. तर ते जे तर ती तितक्या छोट्या साईजचा हा मलबेरी सारखी दिसणारी 16 सेलची स्टेज असते. सो तेवढी छोटी दिसते, सेम मलबेरी सारखे दिसते म्हणून हिला मोरुला म्हटलं जातं. सो ही सेकंड स्टेज सांगितली मोरुला. मोरुला नंतर नेक्स्ट बघा, मोरुला जे आहे याच्या 2 टाइप मध्ये सेल 2 टाइप मध्ये डिवाइड होतात. इनर सेल आणि आउटर सेल. या इनर सेल जे आहेत या लार्जर असतात आणि आउटर सेल जे आहे ती स्मॉलर सेल असतात. आउटर सेल आधी स्मॉलर सेल, या लार्जर आहेत, आउटर सेल स्मॉलर आणि क्लिअरर असतात. हे सगळ्यांना कळलं इथपर्यंत? होलोप्लास्टिक डिव्हिजनचं मीनिंग कळलंय का? येस ऑर नो? काय होलोप्लास्टिक म्हणजे? कंप्लीट सेल डिवाइड होते त्याला म्हणायचं होलोप्लास्टिक. किती प्लेन मध्ये होतं कळलं? हॉरिझॉन्टल, लॉन्जिट्युडिनल, मेरिडायनल. पहिलं डिव्हिजन मेरिडायनल, 2 सेल तयार झाल्या 30 तासानंतर. दुसरं डिव्हिजन पहिल्या डिव्हिजनला राईट अँगल मध्ये असतं आणि त्याच्यानंतर 4 सेल तयार होतात. तिसरं डिव्हिजन कसं आहे? हॉरिझॉन्टल. स्टेज येते 8 सेल. हळूहळू हा युटेरस कडे सुद्धा चाललेला आहे. चौथ्या दिवसापर्यंत किती सेल तयार होतात? फर्टिलायझेशन नंतर 16 to 32 सेल. याला काय म्हणायचं? मोरुला. मोरुला मध्ये सेल ज्या आहेत त्या 2 याच्यामध्ये अरेंज झाल्या. हा जो बाहेरचा लेयर आहे सेलचा, आता एक्झॅक्ट 16 किंवा 32 आल्या पाहिजे, मी तसं काउंट करत नाहीये. सो असे 2 लेयर तयार होतात. बाहेरचा जो सेलचा लेयर आहे तर तो स्मॉलर सेल आणि क्लिअर असतात आणि आतल्या ज्या सेल आहेत त्या थोड्याशा लार्जर साईजच्या असतात. सो ही मोरुला स्टेज आली. अजून एक महत्त्वाची गोष्ट, मोरुलाच्या बाजूला अजूनही झोना पेलुसिडा आहे. कुठला झोना पेलुसिडा? ऊसाइट. आपला जो सेकंडरी ऊसाइट होता त्याच्या बाजूला काय होता? झोना पेलुसिडा. हा क्रॉस करून स्पर्म आतमध्ये आलेला. फर्टिलायझेशन म्हणून काय तयार झालं होतं? झायगोट. झायगोट एकदा डिवाइड झाला किती सेल तयार झाल्या? 2. पुन्हा डिवाइड झाला किती झाल्या? 4. पुन्हा डिवाइड होऊन झाल्या 8. सो या पद्धतीनं सेलचा नंबर वाढत गेला. इथपर्यंत ती सेल पोहोचली 16
अजून पण झोना पेलिसिडा आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, झोना पेलिसिडाच्या आधी एकच सेल होती, कुठली, सेकंडरी oocyte, आणि आता किती सेल तयार झाले, 16 to 32. त्याही अजून झोना पेलिसिडाच्या आतच आहे. म्हणजे 16 ते 32 सेलचा साईज, एका सेलचा साईज एवढाच, म्हणजे साईज काय होत गेलाय, कमी कमी होत गेलाय. हे समजताय? ओके. म्हणजे एक खूप मोठा होता, जसं जसं डिवाइड होत गेल्या सेल छोट्या छोट्या साईजच्या होत गेल्या आणि तेवढ्या साईज मध्ये तेवढ्या याच्यामध्ये त्या फिट झाल्या झोना पेलिसिडाच्या आतमध्ये. नेक्स्ट बघा, मोरुला जो आहे तो इस्मस पर्यंत एंटर करणार आहे. इस्मस माहितीये का? नेक्स्ट एंटरिंग युटेरस. युटेरस मध्ये हा एंटर करतो. नेक्स्ट बघा, ऍट द एंड ऑफ फोर्थ डेच्या एंड पर्यंत हा जो आहे तो युटेरस पर्यंत पोहोचणार आहे. तर हे जे आहे सुरुवातीचं क्लिवेज, मोरुला पर्यंत सांगणं याला काय म्हणायचं, क्लिवेज. आता पुढे काय तयार होणार आहे, ब्लास्टुला, ज्याला ब्लास्टुलेशन असं म्हटलं जाईल. तुम्हाला क्लिवेज कळलं का? क्लिवेज मध्ये काय काय एक्सप्लेन करणार कळलं. आता ब्लास्टुलेशन समजून घ्या. नेक्स्ट इज ब्लास्टुलेशन. ओके. आता ब्लास्टुलेशन, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. Process of formation of blastocyst is called as blastulation. Okay. हा जो ब्लास्टुला आहे, it remain floating in uterus for 2 to 4 days. मला सांगा, तो मोरुला जेव्हा युटेरस मध्ये पोहोचला तो कितवा दिवस होता, 4th डे होता. आणि तिथून पुढे ब्लास्टुला तयार होणार आहे. मोरुला पासून काय तयार होणार आहे, ब्लास्टुला. आणि तो जो ब्लास्टुला आहे तो युटेरस मधल्या फ्लुइड मध्ये फ्लोट होत राहणार आहे. किती दिवसांपर्यंत, 2 to 4 डे पर्यंत. म्हणजे जवळपास 7 डेज पर्यंत, 7 डे इथपर्यंत तो मोरुला फ्लोट होत राहणार आहे आफ्टर फर्टिलायझेशन. मग आता या ज्या आउटर सेल आहेत मोरुलाच्या, ज्या मगाशी मी ड्रॉ करून दाखवल्या, त्या आउटर स्मॉलर सेल आणि इनर लार्जर सेल. तर त्या आउटर स्मॉलर सेल ज्या आहेत त्याच काय तयार करणार आहे, ट्रोफोब्लास्ट. आउटर लेयर ऑफ सेल, आउटर सेल ऑफ मोरुला नाव कॉल्ड ट्रोफोब्लास्ट. ठीक आहे. आता ही डायग्राम समजून घ्या. सेल डायग्राम मध्ये सगळे नेम लक्षात ठेवा. सो मगाशी आपण या पद्धतीने डायग्राम बघितली. तर हा जो आउटर लेयर आहे सेलचा, या सेलच्या आउटर मोरुलाच्या सेलचा जो लेयर होता तो कसा होता, स्मॉलर. आणि आतमध्ये ज्या सेल होत्या त्या थोड्याशा लार्जर साइजच्या होत्या. आता हा जो आउटर लेयर आहे या मोरुला पासूनच पुढे काय तयार होणार आहे, आता ब्लास्टुला. ब्लास्टुला तयार होताना आउटर लेयर जो आहे सेलचा तो आता कशामध्ये डेव्हलप होणार आहे, ट्रोफोब्लास्ट. ट्रोफो म्हणजे न्यूट्रिएंट घेणारा सेलचा जो लेयर आहे त्याला म्हटलं जातं ट्रोफोब्लास्ट. सो जो आउटर लेयर, आउटर सेल्स ऑफ मोरुला नाव कॉल्ड एज ट्रोफोब्लास्ट. यालाच आता ट्रोफोब्लास्ट म्हटलं जाईल. बघा, त्यांचं काम फक्त न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करणे. आणि आता आतल्या सेलचं काय झालेलं आहे बघा, इनर सेल जे आहे त्या एका बाजूला ट्रोफोब्लास्ट, दिस ट्रोफोब्लास्ट ऍब्सॉर्ब न्यूट्रिएंट. हा ट्रोफोब्लास्ट काय करणार आहे, न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करणार आहे. जेवढं तो फ्लुइड ऍब्सॉर्ब करत राहील तेवढं या आतमधल्या कॅव्हिटी मध्ये काय केलं जाईल, म्हणजे याच्या आतमध्ये डिपॉझिट केलं जाईल. जसं जसं फ्लुइड आतमध्ये येत जाणार आहे तर तो जो साईज आहे ब्लास्टोसिस्टचा त्याच्या सेलचा तर तो डबल होणार आहे. ब्लास्टोसिस्टचा साईज 0.15 पासून ते 0.30 मिलीमीटर एवढा जो आहे तो त्याचा साईज होणार आहे. नेक्स्ट बघा, ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी तयार होते. ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी इज कॉल्ड, ब्लास्टोसिस्टची कॅव्हिटी जी आहे ती तयार केली जाते. आणि आतल्याच्या लेयर आहे, सेलचा लेयर जो आहे इनर सेल, ते एका बाजूला पुश केल्या जातात. इनर लेयर ऑफ सेल इनर मास ऑफ सेल. बघा काय काय सांगते, हा मोरुला होता. मोरुलाचा आउटर लेयर स्मॉलर सेलचा होता आणि इनर लेयर जो आहे तो लार्जर सेलचा होता. आता त्याच आउटर लेयरला आपण काय म्हणतोय, ट्रोफोब्लास्ट. आणि त्याचं काम काय आहे, न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करणं. सो युटेराइन कॅव्हिटी मधून न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करून ते आतमधल्या कॅव्हिटी मध्ये किंवा आतमध्ये टाकतायत. मग आता हे आतल्या सेल त्याच्याच आतमध्ये आहे.
जसं जसं न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब केलं जाईल तसा तो ब्लास्टोसिस्टचा साईज काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. ओके, आधी 0.15 मिलीमीटर ते आता 0.30 मिलीमीटर एवढा त्याचा साईज जो आहे तो इन्क्रीज होत जाणार आहे. ही जी तयार व्हायला लागलेली ही ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी आणि हळूहळू आतल्या सेल जे आहेत त्या एका बाजूला ढकलल्या जातात. सो या पद्धतीने काय होईल, सेल या पद्धतीने एका बाजूला ढकलल्या जातात आणि ही जी कॅव्हिटी तयार झाली या कॅव्हिटीमध्ये न्यूट्रिएंट सगळे फिल केले जातात किंवा न्यूट्रिएंट भरले जातात. मग आता किती लेअर तयार झाले, हा बाहेरचा जो लेअर तयार झाला त्याला काय म्हणतो आपण, ट्रोफोब्लास्ट. इट इज कॉल्ड ॲज ट्रोफोब्लास्ट. आणि आतमध्ये जो तयार झालाय हा जो सेलचा लेअर तयार झालेला आहे याला म्हटलं जातं एम्ब्रियोब्लास्ट. एम्ब्रियोब्लास्ट किंवा यालाच काय म्हटलं जातं, इनर लेअर, इनर लार्जर सेल किंवा इनर सेल मास असं सुद्धा म्हटलं जातं. इनर सेल मास ट्रोफोब्लास्ट यालाच एम्ब्रियोब्लास्ट सुद्धा म्हणतात. आणि ही जी कॅव्हिटी आहे ब्लास्टोसील किंवा ब्लास्टोकोल असं म्हटलं जातं. आणि या ब्लास्टोकोल मध्ये फ्लुइड किंवा न्यूट्रिएंट जे आहेत ते भरलेले आहेत. सो पुन्हा एकदा बघा, आधी काय होता, मोरुला होता. मोरुला मध्ये सेल किती लेअर मध्ये अरेंज झाल्या होत्या, 2. आउटर लेअर जो आहे तो स्मॉलर आणि इनर सेल लार्जर होत्या, बरोबर आहे. ओके, हा मोरुला कुठे पोहोचलेला आहे, युटेरस मध्ये पोहोचलेला आहे. 2-3 दिवस त्या फ्लुइड मध्ये तो फ्लोट होत राहतो. आता हा मोरुला कशात डेव्हलप होणार आहे, ब्लास्टोसिस्ट मध्ये डेव्हलप होणार आहे. मोरुलाचं डेव्हलपमेंट ब्लास्टोसिस्ट मध्ये होणं यालाच काय म्हटलं जातं, ब्लास्टुलेशन. कसं डेव्हलपमेंट होतं, तर हा जो मोरुलाचा आउटर लेअर आहे सेलचा तोच आता काय म्हणतात त्याला, ट्रोफोब्लास्ट. आणि तो काय करत राहतो, युटेरस मधून न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतो आणि त्या सेलच्या म्हणजे ते जे तयार झालेले मोरुला त्याच्या आतमध्ये तो टाकत जातो. सो जसे न्यूट्रिएंट आतमध्ये टाकले जातील तसं तसं ब्लास्टोसिस्टचा साईज इन्क्रीज होत जाईल. या ज्या आतल्या सेल आहेत त्या एका बाजूला ढकलल्या जातील आणि आतमध्ये कॅव्हिटी क्रिएट होईल. ही जी कॅव्हिटी आहे या कॅव्हिटीला काय म्हणायचं, ब्लास्टोसील किंवा ब्लास्टोकोल. हा जो बाहेरचा लेअर हा ट्रोफोब्लास्ट जो न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतोय आणि हा जो आतला लेअर आहे सेलचा याला काय म्हटलं जातं, इनर सेल मास किंवा एम्ब्रियोब्लास्ट. त्यालाच एम्ब्रियोब्लास्ट म्हटलं जातं. फर्दर याच्यापासूनच एम्ब्रियो डेव्हलप होणार आहे. येते लक्षात. ओके, तर या पद्धतीनं इथं ब्लास्टुला जो आहे तो डेव्हलप झालेला आहे. ब्लास्टुलेशन झाल्यानंतर नेक्स्ट बघा अजून एक टर्म राहिली, एम्ब्रियोब्लास्ट रिमेन अटॅच्ड टू द ट्रोफोब्लास्ट ओनली ऑन वन साइड. हा कोण आहे, एम्ब्रियोब्लास्ट. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आतला जो सेलचा मास आहे याला काय म्हणायचं, एम्ब्रियोब्लास्ट. आणि हा जो बाहेरचा लेअर आहे तो काय आहे, ट्रोफोब्लास्ट. एम्ब्रियोब्लास्ट कोणाला अटॅच राहतो, ट्रोफोब्लास्टला, पण एकाच साइडला अटॅच राहतो. ही दुसरी साइड कुठे अटॅच झाली का ट्रोफोब्लास्टला, नाही. एम्ब्रियोब्लास्टची एकच साइड ट्रोफोब्लास्टला अटॅच झालेली आहे. मग ह्या ज्या लेअर आहेत किंवा ट्रोफोब्लास्ट सेल इन कॉन्टॅक्ट विथ या ज्या लेअर आहेत याला एम्ब्रियोनल नॉब म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोनल नॉब. आणि ट्रोफोब्लास्टच्या ज्या सेल याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, एम्ब्रियोनल नॉबच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, त्यांना सेल्स ऑफ रॉबर किंवा रॉबर सेल म्हटलं जातं. दे आर कॉल्ड ॲज रॉबर सेल. आता बघा सगळ्यांनी मला सांगा, हा आउटर लेअर कशाचा आहे, ट्रोफोब्लास्ट. त्याचं काम काय आहे, न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करणं. ओके, आज जी कॅव्हिटी तयार झाली ज्यात न्यूट्रिएंट डिपॉझिट होते ते काय आहे, ब्लास्टोकोल किंवा ब्लास्टोसील. या आतल्या सेल इनर सेल मास किंवा एम्ब्रियोब्लास्ट म्हटलं जातं. एम्ब्रियोब्लास्ट फक्त एकाच बाजूने कोणाला अटॅच आहे, ट्रोफोब्लास्टला अटॅच आहे. ओके, मग जो हा जो एम्ब्रियोब्लास्ट यालाच एम्ब्रियोनल नॉब सुद्धा म्हटलं जातं. ट्रोफोब्लास्टच्या ज्या सेल एम्ब्रियोनल नॉबच्या कॉन्टॅक्ट मध्ये तेवढ्याच ट्रोफोब्लास्टच्या सेलना काय म्हणणार तुम्ही, रॉबर सेल. का बरं या रॉबर सेल महत्वाच्या, कारण आता इथून पुढे हा इम्प्लांट करून घेणार आहे, स्वतःला इम्प्लांटेशन होणार आहे आणि इम्प्लांटेशन मध्ये या रॉबर सेलचा रोल कसा असतो, इम्पॉर्टंट असतो. इथपर्यंत कळलं. सो पहिल्यांदा काय तयार झाला होता, झायगोट. झायगोटचं क्लिवेट झालं, पहिलं डिव्हिजन झालं पेरिडायनल प्लेन मध्ये 2 सेल स्टेज झाली. दुसरं डिव्हिजन कसं झालं, पहिल्याला राईट अँगल मध्ये 4 सेल तयार झाल्या. तिसरं डिव्हिजन हॉरिझॉन्टल झालं, 8 सेल तयार झाल्या. पुन्हा चौथं डिव्हिजन झालं 16 आणि 32 सेलची स्टेज आली. त्याला म्हणतो आपण मोरुला. 2 टाइप सेलचे, इनर सेल आणि आउटर सेल, स्मॉलर सेल आणि लार्जर सेल. हाच कशा डेव्हलप होतोय, ब्लास्टुला मध्ये.
आउटर सेल पासून काय तयार होतो ट्रोफोब्लास्ट, त्या न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतात आणि आतल्या कॅव्हिटीत रिलीज करतात. याला काय म्हणायचं ब्लास्टोसिल. आतल्या सेलना एम्ब्रियोब्लास्ट, इनर सेल मास किंवा एम्ब्रियोनल नॉब सुद्धा म्हटलं जातं. या एम्ब्रियोनल नॉबच्या कॉन्टॅक्ट मध्ये ट्रोफोब्लास्टच्या ज्या सेल येतात त्यांना काय म्हणायचं रॉबर सेल. दे आर कॉल्ड ॲज रॉबर सेल अँड देयर इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इम्प्लांटेशन ऑफ दिस रॉबर सेल. एवढं कळलंय का? येस. So this is about the blastulation. After blastulation, next implantation काय बघा. ब्लास्टोसिस्ट तयार झाला होता. हा ब्लास्टोसिस्ट पोलॅरिटी दाखवणार आहे. इट शोज पोलॅरिटी. आता कुठली पोलॅरिटी आहे बघा, ज्या साइडला एम्ब्रियोनल नॉब आहे. हा ट्रोफोब्लास्टचा लेयर. त्यानंतर आतमध्ये ज्या सेल आहेत त्यांना काय म्हणतो आपण एम्ब्रियोब्लास्ट किंवा इनर सेल मास असं म्हणतो आपण. आणि ज्या सेल या एम्ब्रियोनल नॉबच्या कॉन्टॅक्ट मध्ये ज्या सेल आहेत ट्रोफोब्लास्टच्या त्या सेलना आपण काय म्हणणार आहोत रॉबर सेल. आणि या कॅव्हिटीला ब्लास्टोसिल असं म्हणतो. आता मी काय सांगितलं हा पोलॅरिटी दाखवतो. पोलॅरिटी दाखवतो म्हणजे दोन पोल तयार होतात. ज्या पोलला एम्ब्रियोनल नॉब प्रेझेंट आहे त्याला म्हटलं जातं एम्ब्रियोनल एंड. इट इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोनल एंड. कारण इथे एम्ब्रियो डेव्हलप होणार आहे. आणि या एंडला म्हटलं जातं ॲप एम्ब्रियोनल एंड. अजून एक गोष्ट झोना पेलिसिडा अजूनही आहे. ठीक आहे. सो तो प्रेझेंट आहे आणि का प्रेझेंट आहे याचं रिझन पुढे दिलेलं आहे की इतका वेळ तो का कंटिन्यू राहिलेला आहे. ओके. सो दोन पोल किंवा दोन पोलॅरिटी असते या ठिकाणी. ॲट द एंड ऑफ सेवेंथ डेच्या एंडला ब्लास्टुला जो आहे तो फुल्ली फॉर्म असतो. ब्लास्टुला इज फुल्ली फॉर्म, पूर्णपणे तयार झालेला असतो. नेक्स्ट बघा, दिस ब्लास्टुला इज नाउ रेडी फॉर इम्प्लांटेशन. इट इज रेडी फॉर इम्प्लांटेशन. सो कोणती स्टेज इम्प्लांट होतीये आपण झायगोट शिकलो, क्लिवेज शिकलो, त्यानंतर ब्लास्टुला, अजून गॅस्ट्रोला शिकणार आहोत. कोणती स्टेज इम्प्लांट होते ब्लास्टुला इम्प्लांट होणार. इट इज रेडी फॉर इम्प्लांटेशन. ओके. या ठिकाणी झोना पेलिसिडा अजूनही इंटॅक्ट प्रेझेंट आहे. आणि का प्रेझेंट आहे बघा, झोना पेलिसिडा जोपर्यंत, कारण या ज्या सेल आहेत की नाही एम्ब्रियोनल नॉबच्या सेल रॉबर सेल, तर या रॉबर सेल स्टिकी म्हणजे ते लगेचच त्यांचा एंड डिसॉल्व होतो आणि ते स्वतःला इम्प्लांट करून घेतात. तर यांनी कुठेही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कुठेही इम्प्लांट होऊ नये, योग्य ठिकाणीच त्यांचे इम्प्लांटेशन व्हावं यासाठी झोना पेलिसिडा इंटॅक्ट राहतो. म्हणजे जोपर्यंत झोना पेलिसिडा आहे तोपर्यंत काय नाही होणार इम्प्लांटेशन होणार नाही. हा आधी कुठे होता, सगळ्या सेल कुठे होत्या ओव्हिडक्ट मध्ये, फॅलोपियन ट्यूब मध्ये होत्या. तिथं बाय चान्स या जर सगळं डिव्हिजन हे जर तिथं तयार झालं तर तिथं सुद्धा त्या इम्प्लांट होऊ शकतात. जर हा झोना पेलिसिडा नसेल तर या सेल इम्प्लांटेशन साठीच असतात, त्या तिथं इम्प्लांटेशन सुरू करतील. असं होऊ नये यासाठी जेव्हा ब्लास्टुला कुठे पोहोचणार आहे युटेरस मध्ये पोहोचणार आहे त्यावेळी हा जो झोना पेलिसिडा आहे तो रिमूव्ह केला जाईल. आणि जेव्हा झोना पेलिसिडा जाईल तेव्हाच काय होणार आहे त्याचं इम्प्लांटेशन. सो रिझन कळलं का झोना पेलिसिडा का आहे, कशासाठी आहे झोना पेलिसिडा? टू प्रिव्हेंट इम्प्लांटेशन ॲट ॲबनॉर्मल प्लेस. करेक्ट. चुकीच्या ठिकाणी इम्प्लांटेशन होऊ नये यासाठी झोना पेलिसिडा जो आहे या ठिकाणी इंटॅक्ट राहतो. आता झोना पेलिसिडा रप्चर होईल आणि याचे इम्प्लांटेशन होईल. इथपर्यंत कळलंय तुम्हाला? येस, जे डे सांगितलेले ते लक्षात ठेवा की कधी काय झालेलं आहे. पहिलं क्लिव्हेजन 30 आवर्स नंतर होतं, त्यानंतर 30 आवर्सनी दुसरं क्लिव्हेजन होत असतं. सो या पद्धतीनं चौथ्या दिवसापर्यंत तो कुठे पोहोचतोय युटेरस मध्ये. चौथ्या दिवशी पोहोचल्यानंतर फ्लोट किती दिवस होतोय 2 ते 4 दिवस म्हणजे साधारण 7 दिवस. तो जेव्हा फ्लोट होतोय तोपर्यंत काय डेव्हलप होणार आहे त्याच्यापासून मोरुला पासून ब्लास्टुला डेव्हलप होणार आहे. ब्लास्टुला 7व्या दिवशी कम्प्लिटली डेव्हलप होतो आणि 7व्या दिवशी इम्प्लांटेशनची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होते ती 10व्या दिवशी कंप्लीट होणार आहे. सो हे जे डेज दिलेले आहेत हे नीट लक्षात ठेवा. ओके. आफ्टर फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट
इम्प्लांटेशन बिगिन. ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशन कंप्लीट झालं की आता इम्प्लांटेशन सुरू होणार आहे. ओके, इम्प्लांटेशन म्हणजे काय, तर युटेरसचा जो एंडोडर्म आहे, किती लेयर असतात, एंडोडर्म, सेकंड एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरिमेट्रियम, बरोबर का, 3 लेयर असतात. तर हा एंडोमेट्रियम मध्ये स्वतःला काय करून घेणार आहे, एम्बेड करून घेणार आहे. इम्प्लांटेशन सुरू कधी होतं, 7th डेला, आणि कंप्लीट कधी होणार आहे इम्प्लांटेशन, 10th डेला हे इम्प्लांटेशन कंप्लीट होणार आहे. मग आता इम्प्लांटेशन होणार आहे कसं बघा, फर्स्ट कुठे होतंय, काय फंडस आहे, युटेरसचा डोम शेप जो रिजन आहे त्याला काय म्हटलं जातं, फंडस. तर त्या रिजन मध्ये इम्प्लांटेशन होतं. नेक्स्ट, एम्ब्रियो अटॅच बाय एम्ब्रियोनल पोल. 2 पोल केले कशाचे, हे जे आपण ब्लास्टोला जो ड्रॉ केलेला, तर याच्यामध्ये 2 पोल तयार झाले होते. ज्या बाजूला कुठल्या सेल प्रेझेंट आहे, इनर सेल मास किंवा एम्ब्रियोब्लास्ट सेल ज्या बाजूला प्रेझेंट आहे तो कुठला एंड आहे, एम्ब्रियोनल एंड, आणि हा ॲब एम्ब्रियोनल. म्हणजे युटेरसला अटॅच होताना, आता थोडंसं बघा, समजा ही युटेरसची वॉल आहे, अटॅच होताना कुठला पोल युटेरसच्या वॉलच्या अगेन्स्ट अलाइन होणार, एम्ब्रियोनल एंड. त्याच्या अगेन्स्ट अलाइन होणार, ॲब एम्ब्रियोनल अलाइन होत नाही. एम्ब्रियोनल एंडनीच तो स्वतःला काय करणार आहे, इम्प्लांट करणार आहे. हे कळलं का, कुठल्या एंडनी करणार आहे समजलं. सांगा, इम्प्लांटेशन कधी सुरू होतं, 7th डेला, कंप्लीट कधी होतं, 10th डेला. इम्प्लांटेशनची जी प्रोसेस आहे ती कुठे होते, फंडस मध्ये. कुठल्या पोलनी तो अटॅच करणार आहे स्वतःला, एम्ब्रियोनल पोलनी. एम्ब्रियोनल पोल ट्रोफोब्लास्ट स्टिक टू युटेरस. एम्ब्रियोनल पोलच्या ज्या ट्रोफोब्लास्ट आहेत त्या कोणाला अटॅच होतात, युटेरसला. आता त्याच्या सेल आहेत बघा, या पद्धतीच्या सेल आहेत. हा जो मधला मेम्ब्रेन आहे तो डिसॉल्व्ह होतो. जर मधला मेम्ब्रेन डिसॉल्व्ह झाला तर ते काय दिसतात, सिनसायटियम. वर्ड यूज केलेला आहे बघा, सिनसायटियम. सिनसायटियम म्हणजे वरती पुढे स्टेज येईलच. तर एम्ब्रियोनल पोलच्या ज्या ट्रोफोब्लास्ट आहेत त्या युटेरसला स्टिक होतात आणि या ज्या सेल आहेत ह्या रॅपिड डिव्हिजन सुरू करतात. सो लक्ष द्या, आधी एवढाच लेअर होता, हा अजून एक लेअर तयार झाला, कारण सेल काय झाल्या, इथल्या डिवाइड झाल्या. डिव्हिजननी इथे सेलचा नंबर वाढेल. सेलचा नंबर वाढला की त्या 2 लेअर मध्ये डिस्टिंग्विश होतात. मी काय सांगितलं कळलं, कुठल्या सेल डिवाइड होतील, ट्रोफोब्लास्ट. कुठल्या ट्रोफोब्लास्ट डिवाइड होतील, तर रॉबर सेल. कोणाच्या कॉन्टॅक्ट मधल्या, इनर सेल मासच्या कॉन्टॅक्ट मधल्या ज्या सेल आहेत त्या काय होतील, डिवाइड होतील. फास्ट डिवाइड होतात आणि 2 लेअर मध्ये डिस्टिंग्विश होतात, सायटोट्रोफोब्लास्ट आणि सिनसायटोट्रोफोब्लास्ट. सायटोट्रोफोब्लास्ट हा जो आहे, हा सेल जो आहे तो इनर लेअर आहे. सेल रिटेन सेल बाउंड्रीज, यांना त्यांच्या बाउंड्रीज राहतात. रिटेन देअर सेल बाउंड्रीज. म्हणजे बघा, आतला जो लेअर आहे तो लेअर सिनसायटोट्रोफोब्लास्टचा असेल, त्यांना त्यांचं मेम्ब्रेन इंटॅक्ट राहतं. पण बाहेरचा जो लेअर आहे तो कुठला आहे, सायटोट्रोफोब्लास्ट. हा आउटर लेअर आहे आणि याच्या बाउंड्रीज डिसॉल्व्ह होतात. मी आता सांगितलं तसं हे मेम्ब्रेन डिसॉल्व्ह होतं. सो काय झालं बघा, हे कसं अपियर होईल, सिनसायटियम माहिती का तुम्हाला, हा वर्ड ऐकलाय, सांगा सिनसायटियम म्हणजे, तुम्ही ऐकलेलं आहे स्केलेटन अँड लोकोमोशन मध्ये. कोॲनोसाइट अँड सिनसायटियम, मल्टीन्यूक्लिएट सेल. एका सेलमध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असतील तर काय म्हणायचं त्याला, सिनसायटियम. का बरं हा सिनसायटियम झाला, कारण यांच्या बाउंड्रीज डिसॉल्व्ह झाल्या. बाउंड्रीज डिसॉल्व्ह झाल्यामुळे पूर्ण प्रोटोप्लाझम आणि त्यात सगळ्यांचे न्यूक्लियस एकत्र दिसतात. सो त्यामुळे ते काय झालं, सिनसायटियम. समजलं. तर या पद्धतीनं सायटोट्रोफोब्लास्ट तयार झाला. या सायटोट्रोफोब्लास्ट पासून प्रोसेसेस अराइज होतात. ओके, या पद्धतीनं पुढे डायग्राम बघा, हा युटेरस आहे. या एम्ब्रियोनल नॉबच्या सेल ज्या डिवाइड झाल्या, 2 लेअर तयार झाले. बाहेरच्या लेअरच्या बाउंड्रीज डिसॉल्व्ह झालेल्या आहेत आणि याच्यापासूनच अशा प्रोसेसेस ज्या आहेत त्या अराइज होतात आणि या प्रोसेसेस एम्ब्रियो मध्ये काय करून घेतात, स्वतःला इम्प्लांट करून घेतात. आणि या आतल्या बाजूला कुठल्या सेल प्रेझेंट आहेत, या इनर सेल मास. चला, इम्प्लांटेशनची प्रोसेस रिपीट करा. काय काय सांगणार इम्प्लांटेशन मध्ये, ब्लास्टोसिस्ट ही स्टेज इम्प्लांट होते हे लक्षात ठेवा. दुसरं, इम्प्लांटेशन सुरू कधी होतं, 7th डेला आणि कंप्लीट कधी होतं, 10th डेला. इम्प्लांटेशन कुठल्या पोलनी होणार आहे, एम्ब्रियोनल पोल. ॲब एम्ब्रियोनल एंड इम्प्लांट नाही होत. एम्ब्रियोनल एंडच्या ज्या ट्रोफोब्लास्टच्या ज्या सेल आहेत त्या युटेरसला काय होतात, स्टिक होतात. कशा स्टिक होतात, पहिल्यांदा त्या रॅपिड डिव्हिजन दाखवतात. सेलचे किती लेअर तयार होतात, 2. आतला सिनसायटोट्रोफोब्लास्ट आणि बाहेरचा सायटोट्रोफोब्लास्ट. सिनसायटोट्रोफोब्लास्टच्या
बाउंड्रीज रिटेन राहतात, डिझॉल्व होत नाही, हा सिन सायटोट्रोपोब्लास्ट. आणि बाहेरचा जो लेअर आहे त्याच्या बाउंड्रीज काय होतात, डिझॉल्व होतात. त्याला काय म्हणायचं, सिनसायटियम. म्हणजे प्रोटोप्लाझम विथ मेनी न्यूक्लिआय. त्याच्या सायटोप्लाझम मध्ये बरेच न्यूक्लिआय दिसतात. मग हा जो लेअर आहे बाहेरचा कुठला, सायटोट्रोपोब्लास्ट, त्याच्यापासून प्रोसेसेस अराइज होतात आणि या प्रोसेसेस युटेरस मध्ये काय होतात, एम्बेड होतात. सो या वेनी हा जो ब्लास्टोसिस्ट आहे तो स्वतःला युटेरस मध्ये इम्प्लांट करून घेणार आहे. समजलं? त्याचे नेम नाही दिलेले, पण काय सांगितलंय बघा, 2 लेअर मधला हा इनर लेअर. पुन्हा करेक्शन लक्षात घ्या, इनर लेअर सायटोट्रोपोब्लास्ट त्यांच्या बाउंड्रीज रिटेन करतो आणि आउटर लेअर सिन सायटोट्रोपोब्लास्ट आउटर लेअर आहे त्याच्या बाउंड्रीज डिझॉल्व होतात, सिन सायटियम तयार होतो. म्हणजे एक सेल विथ मेनी न्यूक्लियस असं ते तयार होतं. नेक्स्ट याच्यामधून लायटिक एन्झाइम रिलीज होतात. लायटिक एन्झाइम मुळे काय होतो, एंडोमेट्रियमच्या सेल डिग्रेड. बघा हा एंडोमेट्रियम आहे, त्या एंडोमेट्रियमच्या सेल किल केला जातात, बरो तयार केला जातो आणि त्या बरो मध्ये हा ब्लास्टोसिस्ट स्वतःला इम्प्लांट करून घेणार आहे. काय काय समजलं? कुठल्या पार्टमध्ये डॉट हा हो हा झोना पेलिसिडा कशाने, आता झोना पेलिसिडाचं रप्चरिंग जे ते दिलेलं नाहीये, पण त्याचे पण एन्झाइम्स असतील. पण झोना पेलिसिडा रप्चर होतो आणि मगच पुढची प्रोसेस घेतली जाते. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला सांगतो तुम्हाला. हे समजलं इथपर्यंत? एकदा रिपीट